नमस्कार मंडळी. तर माझा फिटनेसचा प्रवास या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं, मी या व्हिडिओमध्ये मॅक्रोन्यूट्रिएंटचा रेशिओ हा आपल्याला कसा सेटअप करता येईल याच्याबद्दल काही बोलणार आहे. तर माझ्या डाएटप्रमाणे मी आत्ता सध्या तरी असा कुठला फिक्स्ड रेशिओ हा फॉलो करत नाही. आयडियल रेशिओ हा म्हणला जातो म्हणजे 40% ऑफ कार्बोहायड्रेट्स, 40% ऑफ प्रोटीन आणि 20% ऑफ फॅट. हा जरी आयडियल रेशिओ बऱ्याच ठिकाणी म्हणला जातो तरी सुद्धा ही गोष्ट कॅलरीज सारखीच ट्रायल अँड एरर जी आहे. सो ह्याच्यासोबत सुद्धा आपल्याला प्रत्येक वीकली प्रोग्रेस आपला बघून नंबर्स बरोबर खेळावं लागतं. त्यांनीच आपल्याला ऍक्च्युली कळतं की आपल्यासाठी काय वर्क होणार आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण ब्रेकफास्ट हे सिरियलनी वगैरे चालू करतो, तर एवढंच मेक शुअर मी करतो की सिरियल ह्याच्यात मोस्टली ॲडेड शुगर नाही पाहिजे. जसं की केलॉग्स वगैरे आपल्याला काय काय मिळतं वॉलमार्टमध्ये, नाही तर कुठेही आपण गेलो तिथे जे जे सिरियल्स मिळतात त्याच्यात ॲडेड शुगर्स असतात. आणि रेझिन बान वगैरे असं काय काय आपल्याला मिळतं त्याच्यात पण ॲडेड ही शुगर ही खूप असते. म्हणून मी ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या वेजी क्वेकरचे ओट्स खातो, नाहीतर ओल्ड फॅशन कुठलेही रोल्ड ओट्स आपल्याला मिळतात ते बेस्ट ऑप्शन आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी. आणि आपल्याला जर स्वीट टूथ असेल किंवा क्रेविंग होत असेल सकाळचं काहीतरी असं स्वीट खाण्याचं, तर त्याच्यात आपण स्ट्रॉबेरीज ॲड करू शकतो, मिक्स्ड बेरीज ॲड करू शकतो आणि त्याच्याबरोबर आपण त्याच्यात व्हे प्रोटीन ॲड करू शकतो. कुठल्या तरी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं नाहीतर व्हॅनिला फ्लेवर. डायबिटीसचं व्हे प्रोटीन माझ्याकडे आहे, तर हे एक आहे आणि एक व्हॅनिला फ्लेवरचं व्हे प्रोटीन आहे. ते मोस्टली आपण ॲड करू शकतो त्याच्यामध्ये, ज्यानी करून की आपली प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स याची कन्सिस्टन्सी राहील. आणि फॅट्ससाठी आपण कुठलेही मिक्स नट्स त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, जसं की कॅश्यूज, वॉलनट्स, नाही तर असं काही पण मिक्स नट्स ॲड करू शकतो त्याच्यामध्ये, किंवा 1 स्कूप पीनट बटर आपण घेऊ शकतो त्याच्यासोबत. तर अशाने ब्रेकफास्ट हा एकदम किकस्टार्ट चांगला होतो त्याने. ब्रेकफास्ट झाला की त्याच्यानंतर माझे कॉल्स आणि सगळे बाकीचे मी अटेंड करतो आणि जे काही काम असेल त्याच्यामध्ये लंच ब्रेक मिळाला की त्याच्यानंतर क्विक असं काही करायचं असेल तर इधर मी कॉम्बिनेशन करतो. पनीर बरोबर किनवा, नाहीतर टोफू बरोबर किनवा, नाहीतर पनीर बरोबर ब्राऊन राईस, सोया चंक्स बरोबर ब्राऊन राईस, असं आपल्याला काय काय खेळत राहता येत, ज्याने की आपले 300 ते 400 कॅलरीज होतील आणि त्याच्यातनं जवळपास 30 ग्राम तरी प्रोटीन आपल्याला त्या मीलमधनं मिळेल. आणि ऑलिव्ह ऑइलचं फॅट, तर आता ऑलिव्ह ऑइलमध्ये चांगलं फॅट असतं, आपल्याला ते यूज करायला काहीच हरकत नाही. किंवा ऑलिव्ह ऑइलचा स्प्रे येतो, जर कोणाला कॅलरीज अजून कमी करायचे असतील तर तो स्प्रे यूज करणं सुद्धा चांगलं आहे. आता माझ्यासारखा माणूस सकाळी उठून ब्रेकफास्ट जेव्हा घेतो तेव्हा मी खूप चहा प्रेमी आहे, सो मला चहा तर लागतोच. तर त्यासाठी मी एक गोष्ट आवर्जून पाळतो ती म्हणजे 1% मिल्क यूज करतो. आता सध्या जे 2% नाही तर रेड कलर जे प्रॉपर फुल फॅट मिल्क मिळतं ते न यूज करता मी 1% यूज करतो, जेणे की आपल्याला एक 240 ml नाही तर 240 ग्राम त्याच्यामधनं आपल्याला फक्त जवळपास 100 कॅलरीज आपण आत घेतो. सो ते यूज केल्याने अजून आपल्या कॅलरी रिडक्शन मध्ये मदत होते आणि पोट पण भरतं आणि आपल्याला आपल्या मनासारखा चहा पण पिता येतो. त्याच्यात तुम्ही जिंजर ऍड करा, काही ऍड करा, ते सगळं ठीक आहे. आणि त्याच्यात मी बिलकुल शुगर घेत नाही. इधर कधी कधी स्टीविया ऍड करतो, नाहीतर शुगर मोस्टली ऍड करतच नाही मी कधी. सो तसा माझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर लंच जसं आता मी सांगितलं तसं करतो मी. आणि त्याच्यानंतर मग एक प्री वर्कआउट म्हणून काही आपल्याला कॉफी, ब्लॅक कॉफी जर प्यायची असेल, नाही तर त्याच्याबरोबर एक बनाना असा जर खायचा असेल तर यू कॅन ॲड दोज ऑप्शन्स एज वेल. आणि वर्कआउट नंतर आल्यानंतर पोस्ट वर्कआउट एक व्हे प्रोटीनचा स्कूप, 1 स्कूप इज 1 किंवा 1.5 आपण हाफ कप लाईक हाफ स्कूप ओट्समध्ये पण टाकू शकतो. तर तसा मोस्टली रेकमेंडेड आहे. त्याच्यावरती जर गेलं तर मोस्टली जाऊ नये असं माझं म्हणणं आहे, कारण आपल्याला नॅचरल फूड्सपासून प्रोटीन जास्त घ्यायचंय आणि सप्लिमेंट्सपासून कमी घ्यायचं. सप्लिमेंट्स हे फक्त आपल्याला एक ॲड ऑन आहे, हे आपल्या ॲक्च्युली त्याच्यावर आपल्याला डिपेंडेंट नाही राहायचं. म्हणून असं पण करण्याची कधी कधी शक्यता होते की आपण व्हे प्रोटीनचेच 2-3 स्कूप घेऊ म्हणजे आपली प्रोटीन रिक्वायरमेंट आरामात कम्प्लीट होईल आणि बाकीचं खाता येईल. तर तसं न करता आपण 1 स्कूपच्या रेकमेंडेड इंटेकला राहिलो तर एकदम व्यवस्थित होईल, म्हणजे सगळं बॅलन्स्ड आपल्याला सगळं खाता येतं.
आणि रात्री पुन्हा वर्कआउट नंतर आल्यानंतर रात्री मी कुक करतो त्याच्यात सुद्धा असंच काहीतरी, म्हणजे पुन्हा सोया चंक्स बरोबर ब्राऊन राईस, नाहीतर आपल्याला चपाती सुद्धा खाता येईल. जसं की फुलका रोटी असते, ती फुलका रोटी आपल्याला त्याच्याबरोबर खाऊन ती आपल्याला ऍड करता येईल आपल्या कॅलरीजमध्ये. मोस्टली तरी एका फुलका रोटीमध्ये 100 ते 150 कॅलरीज असतात. तर आपल्याला कधी भातावेजी की ब्राऊन राईस किंवा किनवावेजी ते खायचं असेल तर आपण तेही खाऊ शकतो. अशा प्रकारे आपण किमान 2000 कॅलरीज पर्यंत तरी खाऊ शकतो. म्हणजे आपल्याला जसं मी सांगितलं, मॅक्रोन्यूट्रिएंटचे बरेच रेशिओ आहेत, कॅलरीजचे पण बरेच कॅल्क्युलेटर आहेत, पण आपल्याला ट्रायल अँड एरर करायचं आहे. सो आपल्याला 2000 कॅलरीज पर्यंत पहिले खाऊन पाहायचंय की आपलं मेंटेनन्स कॅलरीज आहे किती नक्की. सो ते झाल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की 2000 कॅलरीज मध्ये माझं वेट कमी होत आहे. मग कुठलाही जगातला कॅल्क्युलेटर काही जरी सांगितलं तरी आपल्याला रिअल रिझल्ट दिसत आहेत की हे माझे मेंटेनन्स कॅलरीज नाही आहेत. असा आपल्याला अंदाज घेऊन मेंटेनन्स कॅलरीज आणि आपले मॅक्रोज आपण स्वतः आपल्याला ठरवायचे, ना की कुठल्या कॅल्क्युलेटरवर नाही तर कशावर आपल्याला डिपेंडेंट राहून ते काही करायचं नाहीये. सो अशा पद्धतीने आपण मीलमध्ये काही काही चेंजेस करून किंवा इंडियन खाणं न सोडता आपण काही असे फॅड बाकीचे न ठेवता आपण नुसते थोडेफार छोटे मोठे चेंजेस करून आपले कॅलरीज आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर हे झालं मॅक्रो काउंटिंग आणि कॅलरीज बद्दल. जसं की मी म्हणलं की कुठल्याही एस्टिमेटरवर रिलाय न होता आपण स्वतःहून खाऊन बघून ट्रायल अँड एरर करून हे सगळं काढल्यानंतर आपल्याला फक्त या मार्गावर कन्सिस्टंट राहायचं आहे. तर पुढच्या व्हिडिओजमध्ये, अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी हे पण शेअर करणार आहे की कसं मी काय काय कुक करतो, नाहीतर काय काय रेसिपीज मी फॉलो करतो एकदम क्विक कुकिंगसाठी. आता आपण 9 to 5 जॉब करणारी लोक, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ नसला तर आपण क्विकली काही गोष्ट, पनीर, किनवा, नाही तर असं कुठली पण डिश असू दे, आपण कशी ती कुक करून काय करू शकतो आपण त्याच्याबरोबर, तर ते मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपल्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघत राहा माझा फिटनेसचा प्रवास आणि सबस्क्राईब करा.